तर चला सामन्याला सुरुवात करायची. खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा. तर एकूणच सामना 3 षटकांचा असेल. यस, आमच्यापर्यंत माहिती येते. फर्स्ट सेमीफायनलची लढत एकीकडे आपण पाहिलं तर रॉयल संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र परेश 11 हा संघ. अगदी याच्याच प्रकारचं काहीचं चित्र आपल्याला या अगोदर देखील पाहायला मिळालं, परंतु तो रॉयल एचा संघ होता. यावेळेला रॉयल बी या संघाचं आव्हान आहे. ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र थोडंसं ऑफ बॅलन्स आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांन करता. थोडंसं ऑफ बॅलन्स. क्षेत्ररक्षक चंद्रकांत चौकार या ठिकाणी घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय. परेशचा जर विचार केला तर परेश आणि भावेश हे दोनच खेळाडू या संघामध्ये आज सकाळपासून संघाची संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारत आहेत. एकूणच जर विचार केला तर तुषार शर्माची बॅट क्लिक होणं ही रॉयल संघासाठी जमेची बाजू असणार आहे, परंतु पहिल्या 2 सामन्यांमध्ये आलेलं अपयश कुठेतरी मानसिकतेवरती दडपण निर्माण करणार असेल. गोलंदाज चिकू, ज्या चिकूना पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 1 षटक हाताळलं, 1 धाव खर्च केली आणि तब्बल 4 फलंदाज त्यानं आपल्या नावावर केले. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मिडल अँड लेग स्टिकवरती ज्या ज्या वेळेला चेंडू पिच होणार, ज्या ज्या वेळेला रेंजमध्ये चेंडू पिच होणार, त्या वेळेला मात्र त्यावरती आक्रमण होणार यात मात्र शंका नाहीये. आणि असंच काहीचं चित्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हलकासा ओव्हर पिच चेंडू आहे. चूक झाली आहे गोलंदाजाकडून आणि लगेचच परेश 11चा संपूर्ण संघ मात्र त्या ठिकाणी त्या गोलंदाजाला काहीशी कानमंत्रणा देताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि हे होणं गरजेचं आहे. मागील 2 स्पर्धांपासून जर आपण पाहिलं ना तर एक जबरदस्त युनिटी आपल्याला पाहायला मिळाले, जबरदस्त एकता आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक निर्णयापाठीमागे सिनियर खेळाडूंचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळाला. गणेशजी खानावकर सातत्यानं या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर उदय पवार देखील या संघाबरोबर नक्कीच जुडताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर पाहिलं तर या युवा खेळाडूंवरती दर्शवलेला विश्वास आणि त्यानंतर मात्र या युवा खेळाडूंनी केलेली चमकदार कामगिरी. परेश कडके या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं दबाव जरूर पाहायला मिळतंय आणि पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. अवांतरच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. इट्स 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अवांतर. 11 धावा धावफलकावरती. कितपत धावांमध्ये रोखण्याचा मानस असेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे डायरेक्ट हिटची आणि जर का डायरेक्ट हिट होऊ शकला असता तर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वात मोठी शिकार तुमच्या जाळ्यामध्ये सापडली असती. परंतु परेश कडके एक जबरदस्त ॲथलीट आहे. फिटनेसच्या बाबतीत नेहमीच या खेळाडूचा उल्लेख होतो, कारण आपल्या फिटनेससाठी बरंचसं वर्कआउट सातत्यानं तो करतो. बऱ्याचशा टेक्निक्स त्याच्याकडून वापरल्या जातात. एनर्जी कशा पद्धतीने सेव्ह करायची, आपली बॉडी लँग्वेज कशा प्रकारची असायला पाहिजे, या सर्व गोष्टी सातत्यानं तो पडताळत असतो. नियमित व्यायाम आणि फिजिकल फिटनेससाठी आवश्यक सर्व गोष्टी यांचं तो काटेकोरपणे पालन करतो आणि हेच कारण आहे. ही धाव मात्र धाव फलकावरती पूर्ण केली जाते. पाहूया तुषार शर्मा मन्नी थोडंसं स्पीडअप करायचं. यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. तर क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुषार शर्मा मन्नी मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याकरता ऑनसाईडला 5, ऑफसाईडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज चिकू. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. अकोट टप्प्याचा चेंडू आणि अशा प्रकारचा चेंडू म्हणजे जणू निमंत्रण आहे आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. धावा येत आहेत. 2 षटकार 1 चौकार 1 अवांतर आणि 1 सिंगल अशा एकूण 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज चिको पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र आणखीन एक जोरकस प्रहार. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी जाणारे चेंडू असोत किंवा क्लोज टू द बॉडी चेंडू असोत, या फलंदाजाला हाकूट टप्प्याचे चेंडू जर का तुम्ही कराल तर त्यावरती मात्र मोठे प्रहार येणार यात मात्र शंका नाही. या 2 बॅक टू बॅक सिक्सेस तुषार शर्माच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि या 2 षटकारांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 24 धावा. 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल आणि 1 अवांतर. चोवीस धावा धावफलकावरती आहे. थोडासा वेळ या ठिकाणी जरूर घेतला जातोय, परंतु खेळाडूंना विनंती आहे की वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो, त्यामुळे सामना थोडासा स्पीडअप आपण करायचा आहे. ईगल बॉईज चषक 2024 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धांचा शुभारंभ 13 संघांचा समावेश. यानंतर मात्र संधी नक्कीच निर्माण केली होती, परंतु एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली जाते. परेश कडके मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. सर्वाधिक महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र गमावली आहे ती रॉयल या संघानं. रॉयल बी या संघानं मात्र ही विकेट गमावली आहे. रॉयल एचा संघ अजूनही या स्पर्धेमध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी नक्कीच आतुर असेल. जो सामना असेल स्वर्गीय रणजित गटे पाटील डीजी किंग्स 11 आणि रॉयल ए या संघादरम्यान. दोन धावा पूर्ण झालेल्या असताना तिसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी आवरता आला नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप इथे मात्र आपली महत्वाची विकेट गमवावी लागली. ते अर्थातच परेश कडकेला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 भावेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद 26. इथून मात्र कशा पद्धतीने कमबॅक केला जाणार, कितपत धावांचं टार्गेट या ठिकाणी उभारलं जाणार आणि या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मैदानावरती होणार, हे सर्व काही येणारा वेळ येणारा काळ आपल्या समोर चित्र स्पष्ट करेल. तर दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. येस, 1 धाव आली आहे शेवटच्या चेंडूवरती. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत. त्यामुळे 25 धावा धावफलकावरती. चेतनच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. भावेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. आज सर संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर रॉयल बी संघाकडून भावेशची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि अगदी तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर ज्या वेळेला तुम्ही कराल, कारण अशा प्रकारच्या चेंडूंसाठी हा फलंदाज नेहमीच बॅकफुटवरती तयार असतो आणि तेच चित्र याही सामन्यामध्ये पाहायला मिळालं. मग तो अक्षय सरोदे असो, संतोष मदने असो, तुषार शर्मा असो किंबहुना भावेश उलवेकर आणि राहुल भोईर असो, हे असे खेळाडू आहेत की जे बॅकफुटवरती वेट करतात चेंडू शरीराच्या दिशेने येण्याचा. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. ही आयडियल सिच्युएशन असणार आहे, ही आयडियल लाईन असणार आहे. कारण जर का तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर वाईड यॉर्कर आणि अवे फ्रॉम द बॉडी या प्रकारच्या चेंडूंचा तुम्हाला सातत्यानं मारा करावा लागेल. एनिथिंग अराउंड द लेग स्टंप इट विल बी डिस्पॅच इन टू द बाउंड्री. तर गोलंदाज चेतन चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. 1 अतिरिक्त धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल.
चेंडू जो मैदानाच्या बाहेर गेलाय, स्वयंसेवकांना विनंती आहे की तो चेंडू कलेक्ट करायचा आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं परंतु संधी निर्माण केली आहे. दोन क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षक ऑफ बॅलन्स झाले होते आणि परिणामी एकूणच जर पाहिलं तर 3 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. मागील चेंडूवरती आलेल्या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 37. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना रॉयल बी हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. मागील आठवड्यामध्ये परेश 11 विरुद्ध रॉयल ए ही सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला परेश 11 विरुद्ध रॉयल बी ही सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये परेश 11 संघाचा खेळ कमालीचा राहिला आणि नशिबाची साथ देखील तितकीच महत्वाची आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं स्लॉट मध्ये ज्या वेळेला तुम्ही चेंडू कराल त्या वेळेला त्या चेंडूवरती मोठे प्रहार येणार यात मात्र शंका नाहीये. थोडंसं तुम्हाला लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव करावा लागेल. मिडल अँड लेग स्टिक अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू देखील खेचून देण्याची धमक या फलंदाजीमध्ये आणि आज चांगल्या फॉर्म मध्ये तुषार शर्मा बंडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार आलाय, षटकारानं 3 षटकारांच्या मदतीने तब्बल 19 नाबाद या धावसंख्येवरती तुषार अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर संघाची धावसंख्या मात्र 43 धावा धावफलकावर. यावेळेला थोडंसं ऑफ बॅलन्स जरूर झाले होते आणि हीच तर खासियत आहे. चेतननं आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्यात. या षटकाला जर मोठा बनवायचा असेल तर शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची जरूर टेहाळणी केली जाईल. किंबहुना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर मैदानावरती होईल परंतु हीच संधी असते कारण ज्यावेळेला फलंदाज आक्रमक होतात त्याच वेळेला गोलंदाज त्यांना बाद करण्यासाठी रणनीती आखू शकतो. यावेळेला वाईट चेंडूचा इशारा येतो. इट्स वाईट बॉल 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा. 45 45 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या धावा डोईजड झाल्याची चिन्ह आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल. या ठिकाणी डेंजर एंडकडे आहे फलंदाज परंतु कलेक्शन जोपर्यंत चेंडूचा केला जाईल तोपर्यंत फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 23.50 च्या सरासरीनं 47 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. फक्त 7 चेंडू आणि 22 धावा या 2 खेळाडूंमध्ये भागीदारी आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये 13 धावा भावेशच्या बॅटमधून आल्यात तर 7 धावा या तुषार शर्मा अर्थातच बन्नीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकूणच 47 धावा या धावफलकावरती आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. किसन (47 रन्स ऑन द स्कोर कार्ड). 47 धावा धावफलकावरती आल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकला होता परेश 11 संघानं
परंतु आघाडीच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये आलेलं अपयश, सातत्यानं ओव्हरपिच केले गेलेले चेंडू, यावेळेला मात्र जोरकस प्रहार आणि तुषार शर्मा नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घुंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल षटकार नंबर 4 तुषार शर्माच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 4 षटकार या इनिंगमध्ये साकारलेत आणि तब्बल 26 धावा नाबाद हे त्यानं आतापर्यंत साकारलेली कामगिरी आहे. किसनचं स्वागत षटकारानं केलंय. षटकारानं संघ अर्धशतकाच्या पलीकडे देखील 53 धावा पाहायला मिळतात. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेचलाय आणि हाही चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 59. इट्स 59 रन्स. पण आपल्या वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती खेळतोय तुषार शर्मा. खरं तर 3 षटकांच्या सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणं ही खूप मोठी अचीवमेंट असू शकते आणि संधी आहे, कारण शेवटच्या षटकातील केवळ 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्या वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. म्हणजे इथून जर का 3 षटकार उर्वरित 4 चेंडूमध्ये आले, याही वेळेला अक्कोट टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर आणि याही चेंडूला भिरकावलंय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा षटकार आलाय. थोडंसं किसनवरती हावी होताना जणू मनसुबे बनवले होते. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्यावेळेला 47 धावा धावफलकावरती येतील त्यावेळेला दबाव हा गोलंदाजी करणाऱ्या संघावर असेल आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पण 8 चेंडूंमध्ये आपल्या वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती तुषार शर्मा अर्थातच मन्नी तर एकूण धावसंख्या धावफलकावर 65 धावा, 65 रन्स. 5 चेंडूमध्ये 13 धावा भावेशच्या बॅटमधून देखील आल्यात. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते व मॅच बॉल देखील पुन्हा एकदा परत मैदानाच्या आतमध्ये आलाय. किसनच्या पहिल्या 3 चेंडूवरती मात्र 3 घणाघाती प्रहार, 3ही षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. थोडासा मानसिक दडपण रेश 11 संघावरती. 1 फॉर द ओव्हर. शोल्डर राईटच्या समोरून अगदी नाकाच्या समोरून जाणारा चेंडू होता. तुषार शर्मा थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत आणि का असू नये, परंतु अजूनही संधी आहे. यावेळेला चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. 38 या वैयक्तिक धावसंख्येवरती नाबाद. शेवटच्या षटकाचा खेळ, सलग 2 चेंडू डॉट आलेत. थोडंसं शोल्डर राईटच्या जवळून जाणाऱ्या चेंडूकडे आचाळभूत नजरेनं जरूर पंचांकडे पाहिलं गेलं, परंतु खेळ आहे, क्रिकेट आहे. इथून षटकार आला तर 40+ जरूर पाहायला मिळू शकतात आणि यावेळेला मात्र जागा बनवली आहे, पावलांचा वापर केलाय आणि कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. 44 नाबाद या इनिंगमध्ये मात्र धावा आल्या आहेत. त्या फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नीच्या बॅटमधून. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेर 71 आणि विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. रणजित कट्टेपाटील डीजी किंग्स 11 संघाचा संघनायक, तर रॉयल ए संघाचा संघनायक मात्र इथे उपलब्ध आहे. रणजित कट्टे डीजी किंग्स संघाचा संघनायक त्वरित या. सेकंड सेमीफायनलची लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. तर एक छोटासा ब्रेक आपण नक्कीच या ठिकाणी घेऊयात आणि पुन्हा एकदा सेमीफायनल 1च्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचंय.
रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 संघनायक आपण त्वरित संपर्क करा. इथे रॉयल ए संघाचे संघनायक उपलब्ध आहेत. हॅलो, चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. टीम मीटिंग नको आहे आणि आमच्या मॅच ऑफिसर्सला देखील विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करायच्या सूचना खेळाडूंना करायच्या. यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 संघनायक लवकर या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता परेश 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 2 विकेट्स महत्त्वाच्या होत्या, त्यापैकी 1 विकेट जरूर आली, परंतु दुसरी विकेट अर्थातच तुषार शर्माची घेण्यामध्ये संघ अपयशी ठरला आणि त्याचा परिणाम स्वरूप तुषार शर्माच्या बॅटमधून नाबाद 44 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि याच दमदार खेळीच्या बळावरती रॉयल बी संघानं मात्र धावफलकावरती उभारल्या. तब्बल 71 आणि 72 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलं गेलं ते परेश 11 संघासमोर. परंतु याच मैदानावरती 4 षटकात 86 धावा होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे नेवर गिव्ह अप हा जो रॉयल संघाचा विजयाचा कानमंत्र आहे ना, तो कानमंत्र मात्र तुम्हाला अवलंब करावा लागेल. इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. या दरम्यान धावसंख्येच्या पाठलागाला देखील सुरुवात झाली आहे. श्रीगणेशा होतोय. धावफलकावरती पहिली धाव या ठिकाणी अंकित केली जाते. नाणेफेकीचा कौल जिंकला. येस, रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स संघाने. आणि इथे मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये किसनच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लांबच लांब 6 धावांसाठीचा हा षटकार. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7. व 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानावरती नक्कीच साकारावा लागेल. आणि किसनमध्ये ती चांगला कमबॅक आहे गोलंदाज अविनाश उपाध्याय. इट्स अ वाईट बॉल. व प्रत्येक वाईट चेंडू नंतर षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतर षटकार येणं अपेक्षित आहे. धावांचा पाठलाग करताना तुम्हाला सातत्यानं प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. लक्ष कितीही मोठं असो. 16 चेंडू आणि अजूनही 64 धावांची गरज. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कूप आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावरती येत आहेत.
15 चेंडू आणि 58 धावांची गरज. पण नेहमीच समालोचनाच्या माध्यमातून आम्ही नेहमी म्हणत असतो की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी मात्र लढवय्या वृत्ती मैदानावरती दाखवावी लागेल. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर मात्र 14 धावा धावफलकावरती आल्यात. वाऱ्याची साथ देखील आहे. उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अविनाश उपाध्ये सारखा यंग युवा गोलंदाज या ठिकाणी आहे. दबाव बनवला जाऊ शकतो आणि तो दबाव बनवण्याचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला जोरकस प्रहार किसन शिंदेच्या बॅट मधून येतोय. सिक्सर नंबर 3, तिसरा खणखणीत षटकार. इथे तुम्हाला मात्र आक्रमक व्हावं लागेल आणि तो आक्रमक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी रॉयल सारख्या संघाच्या चम्मूवर देखील आता भूचाल आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील षटकार आले होते. चेंडू झालेत या षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावरती आहेत 20 धावा. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. त्यामुळे तुषार शर्माच्या बॅटमधून आलेल्या नाबाद 44 धावांची बहारदार खेळी होती आणि अगदी अशा प्रकारची एखादी खेळी जर का मैदानावरती साकारली गेली तर मात्र या धावांचा पाठलाग देखील केला जाऊ शकतो. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, ही संधी गमावली गेली. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. आता जो आत्मविश्वास किसननं दाखवलाय त्यांना धाव न घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जो आत्मविश्वास दर्शवलाय त्या आत्मविश्वासाला सार्थ खेळ तुम्हाला मैदानावर करावा लागेल. 3 षटकार जरूर आलेत परंतु 3 षटकार पुरेसे नाही आहेत. आणखीन एखादा षटकार शोधण्याचा प्रयत्न असेल आणि जर का तो षटकार आला परंतु इथे मात्र अविनाशचं कौतुक करावं लागेल. याला माहीत आहे शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाची मानसिकता काय असते, कशा प्रकारचा चेंडूने तुम्ही त्याला बीट करू शकता आणि हेच करत असताना आउटसाइड द ऑफस्टंप चेंडूचा मारा ठेवलाय. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावा धावफलकावरती येतात 21 आणि इक्वेशन जर पाहिलं तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 51 धावांची गरज. 12 चेंडू 51 धावा, ऑलमोस्ट 25.50च्या सरासरीनं तुम्हाला धावा धावफलकावरती उभारायचे आहेत. म्हणजे 12 चेंडूंमध्ये किमान 8 षटकार तुम्हाला या इनिंग मध्ये साकारायचे आहेत. किसन शिंदे आतापर्यंत तब्बल 3 षटकार त्याने या इनिंग मध्ये साकारलेत. जोरदार पावसाची हजेरी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी वाऱ्याचा ज्या दिशेनं ओघ आहे त्याच दिशेनं पावसाच्या या श्रावण सरी देखील आपल्याला कोसळताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील काही श्रावण सरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरा षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाज तुषार शर्मा. फलंदाजी बहारदार राहिली आहे, चमकदार राहिली आहे. 44 नाबाद धावा त्याने या इनिंगमध्ये साकारल्या आहेत. परंतु आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण या गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. यावेळेला जोरकस प्रहार. पहिला चेंडू जरी डॉटरला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार हा नक्कीच या ठिकाणी लगावला जाऊ शकतो आणि हे दाखवलंय किसनच्या बॅटमधून हा 4था षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 षटकारांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 27च्या घरात. 8 चेंडूमध्ये 25 धावा, ज्यामध्ये तब्बल 4 षटकार. हे किसनच्या फलंदाजीचा एनालिसिस आहे. ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानावरती धावा उभारतोय. तर यावेळेस मात्र 2 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. श्रावण सरी कोसळल्यानंतर पुन्हा एकदा आसमान थोडंसं क्लिअर होताना, साफ होताना, स्वच्छ होताना आपल्याला पाहायला मिळतंय.
गोलंदाजाला चेंडू ग्रिप करणं सोपं नाहीये, त्यामुळे फलंदाज आक्रमक होणार का? यावेळेला मोठा फटका, भावेश येत आहे जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल आणि विकेट नंबर 1 किसनला मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे परेश 11 संघानं आणि त्यानंतर मात्र चंद्रकांत गावडे मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3. मागील इनिंगमध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 चेंडू निर्धाव खेळले होते आपल्या इनिंगमध्ये, परंतु ती कमतरता, ती जी उणीव आहे ती मात्र या ठिकाणी भरून काढावी लागेल. उदय पवार यांच्याकडून मात्र सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चंद्रकांत आहे ना, आणि 3 षटकार लगावू शकतात. चेंडू झालेत 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जरा थोडंसं स्पीडअप करायचं. खेळाडूंना विनंती आहे की जास्त टीम मीटिंग नको आहे. तुषार शर्मा स्टान्स पाहतोय, फलंदाजाचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, प्ले डाऊन होत आहेत. बॅटीचा इनसाइड एज आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी सफलता या ठिकाणी मिळते. तर नवीन फलंदाज अमान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हे श्रावणाचं वैशिष्ट्य आहे. ऊन पावसांचा खेळ आपल्याला श्रावणामध्ये सातत्यानं पाहायला मिळतो आणि अगदी निसर्गाची ही जे वैशिष्ट्य आहे ना, त्यामुळे मानव किती प्रगत झाला तरी तो निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण सातत्यानं, कारण भविष्यामध्ये या निसर्गावरती जर का तुम्ही अत्याचार कराल, या निसर्गाचा जर तुम्ही गैरवापर कराल, तर मात्र निसर्ग त्याचं रौद्र रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथे मात्र अमान पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आहे. 2 क्षेत्ररक्षक दररोज चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु तत्पूर्वी संधी मात्र या ठिकाणी मिळते. धावा एकवटल्या जात आहेत 2. येणारा कालावधी पुढील पिढीसाठी थोडासा कठीणतम असणार आहे आणि त्याकरता आजपासूनच आपल्या सर्वांना उपाययोजना ही करावी लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करणं, झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचं संगोपन करा, नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं जतन करा. पाण्याचे जे साठे आहेत, कारण पृथ्वीची रास ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो. आणि या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, कारण या कित्येक वर्षापासून चालत आलेल्या या गोष्टी आहेत. श्रावण सरी आता कोसळत होते, आता लगेचच उन्हाचं देखील तडाखा आपल्याला जाणवतोय. गोलंदाज रोहित या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलाय चेतन. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, 1 फॉर द ओव्हर. शोल्डर राईटच्या वरून जाणारा चेंडू आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज आहे. यावेळेला ऑन साइडला पॅड लाईन वरती चेंडू फुल टॉस कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी षटकार. 3 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज. 3 balls 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना जवळजवळ आवाक्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे. इथे देखील मोठा फटका लगावण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, नॉट बॉल. 2 चेंडू आणि 35. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस कन्वर्ट केला षटकारामध्ये. वाईड किंवा नो चेंडू टाकण्यापेक्षा षटकार आलेले केव्हाही चांगले. कदाचित हेच ओळखलंय गोलंदाजानं, त्यामुळे फुलटॉस चेंडू केले जात आहेत. चेंडू विकेटवरती कुठेही टाकले जात नाहीये, थेट फलंदाजाच्या बॅटवरती टाकतात आणि फलंदाज देखील
त्याचा फायदा उचलत आहेत. यावेळेला थोडासा शॉर्ट लेंथचा चेंडू जरूर केला, चेंडू हवेमध्ये होता आणि झेलमध्ये परावर्तित केला. विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि त्याचबरोबर सेमीफायनलमधून संघ मात्र दाखल झाला आहे मेगा फायनलमध्ये, रॉयल बी हा संघ. आणि त्यानंतर मात्र दुसरी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र रॉयल ए हा संघ. तत्पूर्वी या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून आल्या